शूज देखील दिलेले आहेत. निशाद अली शेख 2000, शंकर कॉन्ट्रॅक्टर 2000, ब्ल्यू ओसिन 1500, अशफाक कोतवालकर 1000, आर्यन हॉटेल 1000, किनारा बियर शॉफी 1000, अल मदीना स्टोर हरणे 1000, मुबिन हारगे हरणे 1000, वेलकम मेडिकल हरणे 1000, अडखल मराठी स्कूल 1000, सिद्दीक शिरगावकर 1000, माऊली कृपा 1000, संजय पानीपुरी 1000, एंगल फायबर 1000, हुसेन फायबर 1000, उर्दू स्कूल अडखल 1000, विशाल सकपाळ 1000, सौद भाई हरणे 1000, आदित्य लॅप 1000, शब्बीर झोंबेरकर 1000, जौर झोंबेरकर 1000, फैजल भाई हरणे 1000, कवार शब्बीर झोंबटकर 1000, जौर झोंबटकर 1000, फैजल भाई हरणे 1000 रुपये, कवार शेखनाग 1000, अल्ताफ काची 1000, शाहिद काझी 1000, अल अमीन स्टोर फॅमिली 1000, अजीम सारंग 1000, नरेंद्र करमरकर सर 1000 रुपये, मोहम्मद हुसेन कानेकर 1000, आदर्श फोटोशॉप 500, अमर बेकरी 500, शेफ मेडिकल 500, समीर A1 किराणा 500, जरीफ अगबानी 500, रोहिणी मेडिकल राजू सर 500, अनिता भाजी भंडार 500, नफीज 500, आयान अमजाद 500, उसामा खानचे 1000, त्याचबरोबर या संपूर्ण दर्गीदारांचं पुरस्कर्त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि सरळ जातो मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय काय बिघडतंय जाणून घ्या माझ्या सोबत तुम्ही जोडले जात असताना. मॅचला सुरुवात प्रारंभ केला जाईल. फर्स्ट क्वालिफायरची मॅच आदेश 11 विरुद्ध प्रिन्सेस शबनाज. ऑल सेट ऑलरेडी मॅचला सुरुवात केली. पहिल्याच बॉल चौकार. धन्यवाद डीजे. रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षा अंपायर त्यांच्याकडून खूप वाढल्या गेल्यात की आता आपण क्वालिफाय पर्यंत जाऊन पोहोचलोय. डान्स बघण्याची दाट इच्छा आता आहे प्रत्येक रसिक प्रेक्षकांची. डीजे डीजे थँक्यू. त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये जफर यानं बघा अर्धशतक ठोकलं होतं. जर पाहायला गेलं तर थेट दुबईतून ही स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत. फरांची पाल्टे सर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या इनिंग साठी ते आलं होतं. काय वाटतच ते त्यांना ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण बघतोय. यावेळेला खोलवरचा बॉल जिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु धाव मिळणार नाहीये. इथे योग्य वेळेचा नकार असेल. पहिले षटक इन प्रोग्रेसला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 या आकड्यावरती. पहिल्या 2च्या 2 बॉलवरती बॉलरचा खरपोस समाचार घेतला गेलाय. खरपोस समाचार. आणि त्याचबरोबर हा समाचार घेत असताना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये चांगलं पॉझिटिव्ह अप्रोच आपण बघताय. या बॉलला क्रॉस द लाईन जाऊन खेळले थर्डमॅनचा खेळू सर्कलच्या आत. जर पाहायला गेलं तर एकंदरीत या बॉलवरचे चांगलं कमबॅक. 2च्या 2 बॉल डॉट आलेत. असं वाटतं होतं चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल 2 चौकार आल्यानंतर परंतु चांगली कमबॅक बॉलरचा. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक इथे सुरेख क्षेत्ररक्षण. हो काय क्षेत्ररक्षण करते वा. ओझेरसाठी एकदम जोरदार टाळ झाला पाहिजेत मित्रांनो. आउटस्टँडिंग एफर्ट्स दिलेत मैदानाच्या आतमध्ये. छोटासा
असूल तर पाहायला गेलं तर एकंदरीत आपण एवढ्या वयाच्या असताना आपल्याला कोण बॅट पकडायला देखील ग्राउंड मध्ये नेत नव्हतं. हा खेळाडू एवढ्या छोट्याशा वयामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि तोच या ठिकाणी बघा त्याचा खऱ्या अर्थानं धाडसाचं कौतुक करावं लागेल. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, स्लो आउट फील्ड आहे. झपकन या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. धाव संख्या 10 ला जाऊन पोहोचेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती षटक क्रमांक 1 सेकंड समाप्त झालाय. सुरुवात थोडीशी धीमी आहे. विश्रांती घेऊया, ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत. डीजे थँक्यू व्हेरी मच. ही संपूर्ण पाहतोय नसेल तर अडखल प्रीमियर लीग सीझन 1 2025 आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 13 वाड्यांच्या खेळाडूंनी सहभाग घेतलाय. त्याच्यामध्ये जुईकोर मोल्ला, इरफानिया मोल्ला, कदमवाडी आहे, घागवाडी आहे, बौद्धवाडी आहे, पाटीलवाडी नंबर 1 आहे, पाटीलवाडी नंबर 2 आहे, झुंजरवाडी आहे, मैसोंडेवाडी 1 आहे, मैसोंडेवाडी 2 आहेत, वागवे चिखली आणि आदर्शवाडी. तब्बल अशा 13 वाड्यांमधून हे सर्व जे खेळाडू आहेत एकत्रित आलेत आणि त्याच्यानंतरला ही अडखल प्रीमियर लीग आज आपण पाहतो यशस्वीरित्या पार पडते तर खऱ्या अर्थानं रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली ऐतिहासिक मैदानामध्ये ही स्पर्धा पार पडताना आपण बघतोय. 13 वाड्यांचं हे सर्व खेळाडू एकत्रित यावेत, आज आपण एकंदरीत उत्साह बघतोय. हा उत्साह मैदानाच्या आतमध्ये चाललाय, जिथे बंड्या शिर्के आता मात्र हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभे राहिलेत. मुफीज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. मुफीजनं कमालची बॉलिंग केली होती. बंड्या शिर्के सारख्या खेळाडूला बाद केलं होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट समोरच्या एंड कडून बॉलिंग केली जाईल. षटक क्रमांक दुसरा फर्स्ट क्वालिफायरची मॅच आहे. फर्स्ट क्वालिफायर मॅच. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार, इथून जिंकणारा संघ सरळ फायनलचं तिकीट बुक करेल. नावावरती एक ट्रॉफी मात्र नक्कीच पहिल्या 2 मध्ये करू शकेल. होलवरचा बॉल आहे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये, आउट ऑफ द पार्क, मासिव स्ट्रोक षटकार. बंड्या शिर्के असा जो खेळाडू आहे ना, म्हणजे मागच्या 2 मॅचला तो एकंदरीत शांत होता, वल्ला खामोश होता. आपण म्हणतो ना की वाघ जखमी झाला तो कधी स्वतःला आयुष्याला कंटाळत नसतो, तो पुन्हा जातो. तीच दहशत तोच दराला घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि तशाच प्रकारचा शिकार करायला तो तयार होतो. हे आपण पाहिलंय. बंड्या शिर्के तयार असतील, स्क्वेअर कट खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे. एक धाव फक्त मिळू शकेल. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा बघतोय. चांगला थ्रो आलाय, एकाच धावीवरती आता संतुष्ट. हे चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट आहे बघ. एक सिक्सर आलाय, त्याच्यानंतर डिफेन्स करत असताना स्ट्राईक रोटेट केली गेले, नवीन फलंदाजाला आता बोलवलं गेलं. हे पॉझिटिव्ह क्रिकेट आहे, म्हणजे धावा बनत चालल्यात. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले तर 17 विदाउट लॉस. दुसरं षटक मुफीज इन प्रोग्रेसला. समोरच्या एंड कडून बॉलिंग केली जाते. इथे तुम्हाला कम से कम प्रिन्सेस शबनाज या संघाच्या विरुद्ध 60+ 60 पेक्षा अधिक धावा बनवाव्या लागतील. कारण मुजम्मिल आणि जफर असे खेळाडू आहेत, कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतील. 60 ते 65 ते देखील पार करण्याची क्षमता त्या संघाकडे आहे. अगदी दोन्ही संघ बलाढ्य, मी मागाशी सांगितले, विजेते पदाचे प्रबळ दावेदार मानणारे संघ आहेत. आणि या मॅच मध्ये व्हाईट बॉल देखील टाकलाय पुन्हा. म्हणजे बॅटिंगची लाईनअप खूप मोठी आहे प्रिन्सेस शबनाज या संघाकडे, जिथे सुरुवातीचे जे 2 फलंदाज विध्वंसक म्हणलेत. जफरनं संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेत आणि दुसऱ्या बाजूला मुजम्मिल हे देखील पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत आहेत. त्या बॉलला ऑनला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र जाईल कुठे तिथे अडवण्याचं काम केलंय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होतील. धाव संख्या पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती 20 झालेले आहेत. दुसरं प्रोग्रेसला. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करेल. आणि नक्कीच जर पाहायला गेलं, जो संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करण्यासाठी ही मोठी धडपड आपण बघतोय. अडखल प्रीमियर लीग सीझन 1 2025 ची स्पर्धा आहे आणि या 25च्या स्पर्धेमध्ये हा रणसंग्राम आपण बघतोय. अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट खेळलाय चेंडूला, चेंडू जाईल नंदन दनकर सीमा रेषा पलीकडे चौकार. मोंडीजी
इथे 90च्या बॅट मधून देखील मोठे प्रहार, म्हणजे बंड्या शिर्के मागच्याच बॉलवरती चांगले फायर झाले होते, सिक्सर आला. आता नौमान देखील चांगले फटकेबाजी करतायत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. अमोफिस वरती प्रहार केले गेले, 2 चेंडू अजून देखील शिल्लक राहतील. फिल्डिंग पोझिशन आहे, डीप मिड विकेट लावलाय, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, त्यानंतर लॉंग ऑफ बाहेर आहे. पाईन्सचा खेळू यावेळेला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. बघता बघता या बॉलवरती देखील 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले 26 झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटक क्रमांक 2 मधील. 26 एक मॅक्झिमम बघायला मिळू शकतो का, येऊ शकेल का? कारण का नौमानकडे देखील विद्वत्ता, चांगले पोटेन्शियल ठासून आणि वरून असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय. पुढचा येणारा बॉल आहे, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. पुन्हा एकदा अंपायर्स मात्र या ठिकाणी काय सांगतील हे देखील पाहावं लागेल. व्हाईट बॉल. अंपायर्सनं सांगितलं हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. थोडासा वेळ देखील घेतलाय, एक्स्ट्रा धाव खर्च केले. धाव संख्या 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मध्ये. थोडीशी चर्चा करतायत. आ 27 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंपायर्स कडे चर्चा केली, पण तो अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. जिथे कोणते आपण पाहिले नाहीयेत. हे पॉझिटिव्ह अप्रोच आपण बघतोय. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो उतरलाय. धावा खूप बनवाव्या लागतील, त्याच्यासाठी बंड्या शिर्केला इन्फॉर्म येणं गरजेचं राहील. कालचा दिवस बंड्या शिर्केच्या नावावरती होता, आजचा दिवस थोडासा लडखडतोय. आता कुठेतरी बॅकफुटला आपण बघितलंय त्यांना. आहे विद्वत्ता त्या खेळाडूकडे, कारण क्षमता प्रचंड आहे मोठ्या फटके खेळण्याची. या बॉलला अगदी रडार मध्ये होता, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक नाही, विकेटचं पतन. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धाव संख्या 27. थोडीशी विश्रांती. डीजे वरती ऐका मधुर संगीत. कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस. सोहेल नांदगावकर. दोपहर के सत्र के अंदर मैं सोहेल नांदगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का फिर से एक बार स्वागत कर रहा हूं चलती मुकाबले की तरफ, जहां पर फर्स्ट सेमीफाइनल वाला मुकाबला जो जीतेगा वो सीधा ग्रैंड फिनाले के अंदर दाखिल हो सकता है। प्रिंसेस शबनाज की तरफ से मुनाब के लिए 100 रुपए का इनाम, जिन्होंने कैच पकड़ी, शानदार कैच फ्लिप की। अब गेंदबाजी के लिए गेंदबाज फैसल गेंदबाजी मार्ग पर आ रहे हैं। दौर का खत्मा, दौर के खत्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर 27 बनी है। बीच मैदान के अंदर पार्टनरशिप पनप रही थी, लेकिन नौमान ने साथ छोड़ा और बैक टू द पवेलियन लौटे हैं। फैसल राइट है मोहर द विकेट, शॉट गेंदे, शॉट गेंद को पुल किया, थर्ड मैन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, जब तक फील्डर फील्ड करते हैं। शानदार फील्ड किया वहां पर, टीम के 2 रन बचा यहाँ पर। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, रन संख्या को मिलाकर 29 बीच मैदान के अंदर बल्लेबाजी मार्ग पर पंड्या शिर्के और अभिजीत को देख रहे हैं, जहां पर फील्डिंग की तब्दीली देखी जाए। मिड विकेट मिड ऑन कॉर्नर की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और पॉइंट का खिलाड़ी सर्कल के अंदर, शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर देख रहे हैं। थर्ड मैन फाइन लेग, गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज फैसल गेंदबाजी कर रहे। पहली गेंद शॉट थी, शॉट गेंद को पुल किया था लेकिन सक्सेसफुल नहीं बना था। अगली गेंद राइट ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए शॉट गेंद को पुल किया, फील्डर मौजूद है वहां पर, क्या कैच पकड़ गए, कैच ड्रॉप करती हुई बंड्या शिर्के को अपने जीवन दान दिया है। आने वाले समय के अंदर जख्मों पे नमक छिड़केंगे खिलाड़ी, जले पे नमक। आने वाला समय बताएगा दोस्तों ये कितने बड़े खिलाड़ी है, कितने बड़े खिलाड़ी की आपने कैच छोड़ी है। देखिए फील्डर भी निराश है वहां पर, खुद कैप्टन है, उनको मालूम है कि बंड्या शिर्के का एक बड़ा विकेट मिल सकता था, बड़ी मछली जाल में फंस सकती थी। अच्छी गेंदबाजी कर रहे, कसी भी गेंदबाजी कर रहे, किफायती गेंदबाजी कर रहे गेंदबाज।
फैसल अगली गेंद राइट ओवर द विकेट के साथ। ओहो शानदार तेज तरार गेंद थी, सीधा गेंद निकली कीपर के स्तर में, मैग्निफिसेंट गेंदबाजी हो रही है दोपहर के सत्र के अंदर। फिर से एक बार अगर बात की जाए तो विकेट ने रूप बदला यहाँ पर, क्योंकि जहां तक बात की जाए तो पहले सत्र के अंदर मॉर्निंग सेशन के अंदर गेंदबाजों ने पूरी तरह से डोमिनेट किया था, इस दोपहर के सत्र के अंदर भी गेंदबाज डोमिनेट करते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद राइट ओवर द विकेट, ओ फुल टॉस गेंद है, उसको लॉक किया, वहां पर फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा। शानदार फील्ड, मैग्निफिसेंट फील्डिंग कर रहे हैं। फील्डिंग करना बहुत जरूरी है, अगर गेंदबाज को फील्डर का साथ ना मिले तो गेंदबाज भी कर सकता है। रन संख्या कुल मिलाकर 31, लॉस ऑफ 1 विकेट। मेन अंपायर की बात की जाए तो सूजी डांसिंग अंपायर हम देख रहे हैं। सेमीफाइनल के मुकाबले के अंदर डांस होना बहुत जरूरी है, डीजे भी बजेगा, इसी के साथ साथ ताल भी होगा। चलते फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर, गेंदबाज फुल टॉस गेंद को खेला है, वहां पर फील्डर मौजूद है, लेकिन सिप बने के दर्शक, दर्शक बने के दीवाने, कम ऑन डीजे, ठोको गुरु ठोको। थैंक यू डीजे, थैंक यू। चलते मुकाबले की तरफ, जहां पर बंडा शिरके के बल्ले से निकलता हुआ ये शानदार स्ट्रोक 4 रनों के लिए। आने वाले गेंद एक, फैसल गेंदबाजी कर रहे, तीसरे ओवर का खेल प्रगति बचा रहा, रन संख्या कुल मिलाकर 35। फील्डिंग की बात की जाए मिड विकेट मिड ऑन, इक्शा के ऊपर डॉग ऑन, उजेर के ऊपर सभी की नजरें है। अगली गेंद पाले में है, गेंद को उड़ाया आउट ऑफ द पार्क, ठोको गुरु ठोको, कम ऑन डीजे। जली को आग कहते हैं, बूजी को राग कहते हैं, मैदान के अंदर छक्के लगाने वाला बल्लेबाज बंड्या शिरके कहते हैं, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। 3 ओवर के खत्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 41। आने वाले आखिरी 6 गेंदें गेंदबाजी मार्ग पर, गेंदबाज अफान गेंदबाजी मार्ग पर आ रहे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज अभिजीत, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज बंड्या शिरके, और बंड्या शिरके ऑन फायर है बीच मैदान के अंदर, हम देख रहे हैं 41 बने हैं। आखिरी के 6 गेंदें आना बाकी, सेमीफाइनल वाला मुकाबला। पाले में गेंदे, गेंद को उड़ा, गेंद के नीचे फील्डर आ रहे हैं, लेफ्ट किंग के कैच, मिस टाइम स्ट्रोक, बल्लेबाज बैक टू द पवेलियन, विकेट का हो रहा है पतन, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे। गेंदबाजी के लिए गेंदबाज अफान गेंदबाजी कर रहे, राइट अप बहुत विकेट के साथ गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद पर विकेट, और बल्लेबाज सुहास आए हैं। ओहो शॉर्ट गेंद है, शॉर्ट गेंद को पुल किया, वहां पर उजेर मौजूद है, लेकिन सिप बने के दर्शक, दर्शक बने के दीवाने, शानदार शॉट आउट ऑफ द पार्क, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू।
वहां पर ओजेर जरूर थे, छोटी हाइट। यस यस यस, छोटा पटाखा बड़ा धमाका बीच मैदान के अंदर है। और स्ट्राइक पर अगर बात की जाए तो गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज अफान, रन संख्या कुल मिलाकर 47, अगली गेंद। और यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है, फील्डर के ऊपर से गेंद निकल रही है, दन 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 करके निकल रही, चौके की तरफ। थैंक यू डीजे, थैंक यू। फैसल ने कैच पकड़ा, उसके लिए ओनर की टीम से, ओनर की तरफ से 100 रुपए का इनाम है। गेंदबाजी के लिए गेंदबाज अफान, और इस बार के दावा में है गेंद के नीचे खुद बॉलर आ रहे हैं। इस बार एक ही रन मिलेगा, एक रन के साथ संतुष्टि होगी। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर पहुंच रही है 52 रन पर। आने वाली 2 गेंदें और गेंदबाजी के लिए अफबाजी कर रहे हैं। विकेट था, दूसरी गेंद पर शानदार स्ट्रोक खेलते हुए गेंद को भेजा था सीमा रेखा की तरफ 6 रनों के लिए। और तीसरी गेंद पर चौका मिला, चौथी गेंद पर एक। अब स्ट्राइक पर बंडा शेर के दापुली का बाहुबली, एक दापुली तालुके के अंदर घातक ऑलराउंडर बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं। इस जहां पर गेंदबाजी में अगर बात की जाए तो टप्पा होना बहुत जरूरी है। बाहुबली में कटप्पा नहीं रहेगा चलेगा, लेकिन गेंदबाजी में टप्पा होना बहुत जरूरी है। चलते फिर से एक बार राइट ऑफ द विकेट, फुल टॉस गेंद, नहीं बख्शेंगे इस गेंद को, भेजेंगे आउट ऑफ द पार्क। कम ऑन डिजे। राइट हैम और द विकेट के साथ गेंदबाजी के लिए फिर से एक बार अफवान मौजूद है। जली को आगे थे, भुजी को आगे थे, और बीच मैदान के अंदर छक्के टकरे वाले बल्लेबाज बंडिया शिर के कहते हैं, आउट ऑफ द पार्क। कम ऑन डीजे, सबसे बड़ा छक्का। थँक्यू डीजे, थँक्यू। चला विनंती असणार आहे, आदेश 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। आदेश 11 जो संघ जिंकेल तो ग्रँड फिनाले मध्ये नक्कीच दाखल होणार आहे। चला आदेश 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर लवकर। आणि प्रिन्सेस शब्दाज आपले फलंदाज लावायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये।
हॅलो चेक. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची जी ऑर्गनायझर कमिटी आहे ना स्वेल, एकंदरीत या संपूर्ण कमिटीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय रिझवानजी काझी सर, हे या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय अब्दुल रहमान दिनवारे सर, हे या संपूर्ण कमिटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर जे सदस्य आहेत या संपूर्ण कमिटीचे, आडकल प्रीमियर लीग या ओपन क्रिकेट संपूर्ण स्पर्धेचे जे सदस्य, खास करून त्याचे आपल्याला विशेष आभार व्यक्त करावे लागतील. निसारजी काजी, इसाक काजी, रऊफ आदम काजी, रियाज काजी, अकबर काजी, वसीम खान, हुसैन मिया परकार, समीर काजी, बिलाल काजी, रऊफ मांडलेकर, रफीक सारंग, आरिफ वाकनकर, इब्राहिम हजबा, राजन कदम, इकबाल मुकादम, मुजम्मिल काजी, जौर कोंडविलकर, विनोद जोशी, चंद्रहास भोगल, संतोष शिर्के, लतीफ सारंग, उसामा खानचे, तौफिक काजी, अशफाक काजी, रौफ काजी, रईस काजी, ताला मांडलेकर, साबिर काजी, जहीर काजी, जुनेद काजी, इफ्तियार काजी, नौशाद खान, साकिब पठान, एजाज काजी, जमीर काजी, साजिद मालगुनकर, सुरेश साफे, काशीराम जोशी, प्रकाश माडिक, मोसीम काजी, शाहिद काजी, फैयाज खानचे, जावेद जोगिलकर, जुबेर काजी, इम्तियाज काजी, मुसमिल जैताबकर, इनायत काजी, सऊद काजी, अशरफ काजी, अल्ताफ काजी, मंजूर खान, मुबीन काजी, मुबीन मुकादम, मनोज शिर्के, जऊर मुजावर, हे सर्व या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप विशेष असं सहकार्य केलंय, त्यांचं पुनश्च एकदा आपण आभार व्यक्त करूयात. आणि या संपूर्ण स्पर्धेकडे जाऊयात, तर जिथे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चालू आहे. एका बाजूला असेल प्रिन्स शबनाज आणि त्याचबरोबर आदेश 11 ओव्हर टू स्वेल. थैंक यू डीजे, थैंक यू. रन संख्या कुल मिलाकर 13 रन, 3 गेंदें हो चुकी है और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज बंडे आशिर की गेंदबाजी कर रहे हैं. टारगेट सेट हुआ है, टारगेट 65, 65 रन का टारगेट. और अच्छी गेंदें, शानदार गेंदें, गेंद सीधा कीपर के 10 रनों में निकल रही है. मैग्निफिसेंट गेंदबाजी कर रहे बंडे आशिर के. बल्लेबाजी करते वक्त प्रभावित किया था, बल्लेबाजी अच्छी की थी, अच्छा परफॉर्म दिखाया था. अब गेंदबाजी के लिए आए हैं और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. गेंदें हो चुकी है 4, रन संख्या बन चुकी है कुल मिलाकर 13. चलते फिरते एक बार गेंदबाजी के लिए, गेंदबाज राइट ओवर द विकेट, पावर प्ले का ओवर चल रहा है. उड़ाया इस बार गेंद को लॉन्ग ऑन के दिशा में. फील्डर बन रहे दर्शक, दर्शक बन रहे दीवाने. कमांड दीजिए. थँक्यू डीजे, थँक्यू. रन संख्या कुल मिलाकर 19 धावा झालीत. चलते फिर से एक बार गेंदबाजी के लिए बंडिया उड़ाया फिर से एक बार, बैक टू बैक दूसरा, आउट ऑफ द पार्क. कमांड दे. रन संख्या कुल मिलाकर 25-25, एक ओवर का खात्मा. गेंदबाजी के लिए बंडाशर की पहली ओवर के अंदर 25, 4 छक्के लगे. प्रिंसेस शबनाज ओनर की तरफ से इन दोनों बल्लेबाजों के हर एक छक्के के ऊपर 100 रुपए का इनाम है. अब तक 4 छक्के लग चुके हैं और जफरी के बल्ले से 3 छक्के लगे, बड़े छक्के थे. शानदार बल्लेबाजी करने के. रन संख्या 25, एक ओवर का खात्मा. आने वाली गेंदें 18 गेंदों के अंदर रन बनाने को मिलाकर अगर बात की जाए तो 40. अकबर काजी और प्रिंसेस शबनाज जो ओनर है टीम के, हर एक छक्के के ऊपर 100 रुपए का इनाम. स्ट्राइकर बल्लेबाज मुजफ्फर, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज जफर. गेंदबाजी के लिए गेंदबाज थोड़ी सी इस बार मुझे लग रहा है गेंदबाजी में थोड़ी सी तब्दीली होती हुई. गेंदबाज असलम सर गेंदबाजी के लिए आ रहे हैं. लगभग 40-45 साल का एक्सपीरियंस लेकर गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं. ओहो, अच्छी गिनती, यॉर्कलैंड की गिनती, गेंद सीधा निकल रही है. इस बार
असलम सर बैक टू द बॉलर, रन संख्या कुल मिलाकर 25। स्ट्राइक पर अगली गेंद, ओहो शानदार गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी कर रहे असलम सर। अपना जो एक्सपीरियंस है इस मैच के अंदर लगा रही है पूरी तरह से। अगर बात की जाए तो 2 गेंदें फेंकी है और दोनों गेंदों पर भिंती गेंदें फेंकी है। और इसके बाद होने वाला मुकाबला नेक्स्ट राउंड दोस्ती ग्रुप और अरान वॉरियर्स। दोनों कैप्टन टॉस के लिए आ रहा है, टॉस बॉक्स की तरफ। असलम सर गेंदबाजी बात पर राइट अप और द विकेट के साथ स्ट्राइकर बल्लेबाज मुजब्बिर अच्छी गेंदबाजी कर रहे। ओहो फुल टॉस गेंद इस बार उड़ाया, वहां पर अभिजीत है। देखने वाली बात, पकड़ेंगे कैच बल्लेबाज मुजम्मिल। बैक टू द पवेलियन, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। दोनों कैप्टन टॉस के लिए आना है, बोथ कैप्टन और टॉस करेंगे। अशरफ हसबा, आपसे गुजारिश है इस मैच का टॉस करना है। दोस्ती ग्रुप और आरान वॉरियर्स दोनों कैप्टन टॉस के लिए आना है जल्द से जल्द टॉस बॉक्स की तरफ। सोबान कैमरामैन टॉस की तरफ लेना है, जहां पर टॉस हो रहा है। एक तरफ दोस्ती ग्रुप, दूसरी तरफ आरान वॉरियर्स के कैप्टन मेरे साथ जुड़े हुए हैं और टॉस करेंगे। अशरफ हसबा, इनके हाथों से टॉस हो रहा है। दोस्ती ग्रुप टेल, आरान वॉरियर्स के कैप्टन ने टॉस जीता है। अजहर टॉस जीता है, क्या फैसला? फील्डिंग लेंगे। और दोस्ती ग्रुप टॉस हो रहा है, आपको पहले बल्लेबाजी करना है। क्या प्लानिंग के साथ आया आज? कुछ नहीं, बस अब ये एलिमिनेटर का राउंड है तो सब बेस्ट ही देंगे। 60 के ऊपर टोटल रखना है बस। ये महत्वपूर्ण है, अगर जीतेंगे तो सीधा सेमीफाइनल में और हारेंगे तो पूरा 1 साल वेट करना पड़ेगा। कुछ चर्चा हुई है प्लेयर्स के साथ? हाँ हुई है, सबको अपना 100% देना है बस। थैंक यू, ऑल द बेस्ट मैच के लिए। Aran Warriors won the toss and elected to ball first. Thank you. थैंक यू डीजे। चलते मुकाबले की तरफ, जहां पर गेंदबाजी के लिए असलम सर गेंदबाजी कर रहे हैं। 13 गेंदे और 25 रनों की जरूरत है। 35 रनों की जरूरत, 35 और 5 गेंदे हो चुके हैं। आखिरी की तरफ बाकी है, 35 रन जरूरत है। और ये मुकाबला जरूर रोमांचक बनता चला जा रहा है। फर्स्ट सेमीफाइनल वाला मुकाबला, फर्स्ट क्वालिफायर मुकाबला बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं। दोपहर के सत्र के अंदर ठंडी ठंडी हवाएं छूट रही है और ये जो 22 खिलाड़ी हैं एक दूसरे के साथ लगातार लड़ रहे हैं, झगड़ रहे हैं इस ट्रॉफी के लिए। चमचमाती हुई ट्रॉफी हम देख रहे हैं बीच मैदान के अंदर। बल्लेबाज हम देख रहे हैं जफर, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज फैसल को देख रहे हैं। शानदार मुकाबला बीच मैदान के अंदर। राइट हैम राउंड विकेट असलम सर गेंदबाजी के लिए और अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, कलाई का मोड़ दिया। इस बार हल्के हाथों से 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 31 पर जा पहुंच रही। 2 ओव्हर का खात्मा हो रहा है। त्याचबरोबर पाहायला गेलं तर पूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी थेट आफ्रिकेमधून हे देखील आलेले आहेत, त्यांचं आगमन झालंय। त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मी इक्बाल सर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण अशरफ भाई यांचं यथोचित असं सन्मान आपण करून घेऊया। रईस सर यांचे परम मित्र आहेत अशरफ भाई, थेट आफ्रिकेतून स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत। त्यांचं आपण यथोचित असं धन्यवाद अशरफ सर, आपण असं नसतं व्हायचं, या मॅचचा आनंद घ्या।
तर त्याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. जर आम्हाला धावा सांगतील स्कोर कार्ड वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 31 झालेले आहेत. अजून आय थिंक 12 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता इथे फलंदाजी करत असताना 17च्या सरासरीने नो डाऊट 17च्या सरासरीने या ठिकाणी धावा तुम्हाला करायच्या आहेत. अनुष्ठेक तर 12 बॉल मध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. 17च्या सरासरीने या धावा तुम्हाला करायच्या. 65 धावांचा पाठलाग करायचा होता. बंड्या शेळके यांचं पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं, मागणं होतं. इथे सुरेख असे प्रहार देखील पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट आर्म बॉलर आहे. कमी गतीचा बॉल पहिल्याच बॉल वरती मोठा घणाघाती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार, सिक्सर. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आपण जर पाहायला गेलं तर प्रिन्सेस शबनाचे जे ओनर आहेत काय फैयाज खान सर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच हास्य राहील, कारण का संघाने मात्र चांगलं एफर्ट दिलेत. परंतु अजून देखील पाहायला गेलं तर 28 धावांची आवश्यकता 11 बॉल मध्ये आहे. 11 बॉल मध्ये 28 बनतील का? पुढचा बॉल आहे, हो यावेळेला चांगला उडवलाय हवेमध्ये बॉल. कॅच विन द मॅचेस. कॅच नाहीये, चेंडू मात्र चाललाय कुठे सीमा रेषेच्या बाहेर, सिक्सर. धन्यवाद डीजे. इथे कॅच मी तरी म्हणेन सुटली गेली आहे. ही कॅचच होती, कॅच नाही तर मॅच सोडली आहे. 10 मध्ये 22 पाहिजेत. 10 बॉल 22. काय तुफान आलंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तैसनेच करतायत. यावेळेला खोलवरचा बॉल आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल का? परंतु नाही, चांगलं क्षेत्ररक्षण असेल. धावा घेत नाहीये, धावा घेत नाहीयेत. इथे सांगितलं स्वतःचा कॉन्फिडन्स, ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना, ते लोक यशस्वी होतात. हा स्वतःच्या मनगटावरचा विश्वास आपण या फलंदाजांचा पाहतोय. 9 बॉल मध्ये 22 पाहिजेत. पुढचा बॉल आहे, मोठा प्रहार केला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे मिसफिल्ड आहे, 4 धावा मिळतील. कमॉन डीजे. डीजे थँक्यू. थेट दुबईवरून फरहानजी पाल्टे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण तू जफरसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आले. फरहान पाल्टे सर दुबईतून हे कॅश प्राइज जफर यांना देत आहेत. ते काही चौकार. इथे बॉलरचं थोडंसं मनोबलाचं गच्चीकरण केलं गेलं. क्षेत्ररक्षण चांगलं नव्हतं. जिथे एक धावा आहे तिथे अतिरिक्त धावा, या धावा अपयशाचं कारण देखील म्हणू शकतील. जाफर ये तो भाई लोग मुमकिन है, एक खिलाड़ी कर सकता है, एक खिलाड़ी क्लास है, इसका परफॉर्मेंस दमदार है, नाम है जाफर. ये नाम तो सुना ही होगा. कमी गतीचा बॉल आहे, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल डॉट बॉल येतोय. आता थोडस बॉलरने देखील राहत की साथ घेतली आहे. शेवटचा बॉल आय थिंक शिल्लक आहे या ओव्हरमधील. धावसंख्या जाऊन पोहोचले 47. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 मध्ये 18ची गरज. एक चांगला बॉल येणार, इथे पुन्हा एकदा प्रहार होणार. यावेळेला हवाई यात्रेवरती उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच मिळेल का यावेळेला? ओ व्हॉट अ एफर्ट्स, वेल स्टॉप, वेल डिफेन्स, सुपर, आउटस्टँडिंग. त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय तर एकंदरीत 48 झाले. अजून 17 पाहिजेत. 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. काही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 6 मध्ये 17. थोडस या ठिकाणी बघा टीम मीटिंग केली जाईल.
त्याचबरोबर जो शाहरुख आहे एकंदरीत जर पाहायला गेले तर बॉलिवूड क्षेत्रातील अन्वेषकता सम्राट म्हणजे शाहरुख खान यांना ओळखलं जातं, परंतु आज हा खेळाडू देखील या मैदानाच्या आतमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करतोय. मी शाहरुख देखील आहे, मी देखील क्रिकेटच्या विश्वातील अन्वेषकता सम्राट बनू शकेन. त्याने देखील संघासाठी खूप साऱ्या धावा वाचवल्या आहेत. त्या शाहरुख अशरफ अजबा सर यांच्याकडून 100चं कॅश प्राइज झाले त्या धावा वाचवण्याकरिता. 6-17 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आहे अभिजित बाकी है. गोलंदाजी ट्रॅकवरती अभिजित आहे. नक्कीच दोन्ही संघ सर बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले पॉझिटिव्ह खेळाडू आहेत. कोणता संघ जिंकेल याचं प्रिडिक्शन कोण लावू शकत नाही, याला क्रिकेट म्हटलं जातं. कोणत्याही क्षणाला मॅचचा काय अपलट होऊ शकतो आपण अनेकदा पाहिले. 6-17 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अभिजित आहे. राईट अप ओव्हर द विकेट बॉल टाकेल. फ्रंटफुटचा वापर केला जाफरच्या बॅट मधून. साबुक स्ट्रोक आहे. आउट ऑफ द पार्क सिक्सर येतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं ना ती कॅच जर का कलेक्ट झाली असती तर खऱ्या अर्थानं मॅच आदेश लिहिण्यास संघाकडे असती. 5 मध्ये 11 ची गरज आहे. 5 बॉल आहेत, 11 धावांची आवश्यकता. फलंदाज तयार आहेत. फ्रंटफुटचा वापर कव्हरला खेळलाय. नो मॅन्स लँड चेंडू दन 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 कर सीमारेषा पर चौकार. त्याचबरोबर चला या ठिकाणी जाफर आपला अर्धशतक कंप्लीट बॅट वरती करायची आहे. अर्धशतक आणि बॅक टू बॅक दुसरी 50. मागच्या मॅच मध्ये 15 मध्ये 50 होत्या. या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 50. स्वतःच या ठिकाणी रेकॉर्ड तोडतोय हा खेळाडू. काय जबरदस्त खेळाडू आहे. अफलातून 4 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. 1 मॅक्झिमम पाहिजे फक्त आता मॅच या ठिकाणी बघा परिपूर्ण कब्जामध्ये करण्यासाठी. आदेश 11 संघ मागच्या मॅच मध्ये देखील पराजित झालाय. या मॅच मध्ये होईल का बघावं लागेल. कमी गतीचा बॉल भिरकवलाय, हवेमध्ये ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे. गुलाब काजी सर यांचं आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. बाबा दिनवारी सर तुमच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता. मॅच फिनिश आणि त्याचबरोबर येस प्रिन्सेस शबनाचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतोय. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर या गावचे उपसरपंच आदरणीय रौफ काजी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि थोडीशी विश्रांती. काही वेळातच एलिमिनेटरला आपण सुरुवात करू. काही ब्रेक असेल, क्षणभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या जाईल. धन्यवाद. आपण सन्मान या ठिकाणी करतोय.